रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या पुणे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये गुढीपाडवा आणि मराठी वर्षारंभानिमित्ताने युवा शक्ती मित्रमंडळ अखिल पुणे यांच्या वतीनं नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर परमेश्वराचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन या हेतूने धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं। याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपले सामने डबलबारी भजनांचा जप्ती सामना आयोजित करून आम्हा दोन बोळा मी स्वतः संदीप लोके गावमध्ये लिंगाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्याने आता सुरुवातीला प्रार्थना नोटेशन आणि रूपावली सादर केली ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवा माझे परममित्र सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा गाव त्यांचं घोडगेबरणी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग। आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी युवा शक्ती मित्रमंडळ अखिल पुणे यांच्या वतीनं उपलब्ध झाली त्याबद्दल प्रथमतः या मंडळाचे मनापासून मी आभार मानतोय। गुढीपाडवाच्या सर्व माझ्या हिंदू बांधवांना मराठी बांधवांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा पखवाज वादक नाट्यकर्मी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहेत। त्यामध्ये माझे जवळचे मित्र सन्माननीय बाबू मेस्त्री, त्याचप्रमाणे आपल्या देवगड तालुक्याची शान पखवाज वादक सन्माननीय अक्षय मेस्त्री, त्याचप्रमाणे आपल्या देवगड तालुक्याची शान भजन सम्राट बुवा संतोषजी जोईल, त्याचप्रमाणे आमच्या देवगड तालुक्याची शान भजन सम्राट बुवा किरणजी सिद्रुक याला मी मनापासून धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय वसंत जोईल, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी माझ्याशी संपर्क केला ते माझे जवळचे मित्र सन्माननीय अक्षय कावले, त्याचप्रमाणे आमचे हेमंत जोईल, सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे उत्कृष्ट तबलावादक माझे मित्र मांगरीश घाडी आणि आमचे पांडुरंग परब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय। माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचं आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आमच्या सामन्याच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। भेटीला लेवल हॅलो हॅलो भजनाची एक परंपरा आहे। निदान नोटेशनच्या किंवा प्रार्थनेच्या अगोदर 30 वर्ष भजन क्षेत्रात किंवा 35 वर्ष भजन क्षेत्रात असलेल्या बुवाने बोलू नये। बोलण्याची एक जागा ठरलेली आहे। माणूस वयाने मॅच्युअर झाला म्हणजे झालं नाही, विचार मॅच्युअर झाले पाहिजे।
छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी बजरंग श्रीमान गुरुवर्य विजय परम. धन्यवाद. अतिशय स्तुत्य. इथल्या सर्व तरुणांना मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करतो, कारण खूप कार्यक्रम आम्ही केले आणि सुरुवातीला इथल्या आयोजकांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी देणगी वर्गणी दिली आणि त्याच्यातून हा कार्यक्रम इथे दानशूर व्यक्तिमत्वाने कुठल्याही बुवा मदत न करता हा भरगच्च कार्यक्रम आज आपण आपल्या मराठी वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसाला ठेवलात. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या तरुणांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुलोचना, सुमित्रा, धोंडू, गुरव यांच्या स्मरणार्थ पांडुरंग परब यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सन्माननीय एकनाथ घाडी कोटकामते यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन साऊंड सिस्टीम सुद्धा आमच्या बाबू मिस्त्रींचे आहे. त्यांच्या सुद्धा भावी वाटचालीस मी शुभेच्छा व्यक्त करतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नोवे ओंगळवाणी नरका जाये चुकीना. आपण किती सुंदर भजन करा आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्या मुखातून एखादा वेडावाकडा शब्द बाजूला गेला तर मित्रांनो आणि भगिनींनो त्या भजनाची किंमत शून्य आहे. लक्षात ठेवा. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आपण सगळेजण नकळत टाळ्या वाजवतो. का तर त्यांचं कार्य होतं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्यावर आपण टाळ्या वाजवतो. मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी मुंबईमध्ये झगडणारं व्यक्तिमत्व म्हटल्यावर बाळासाहेब. आज माझ्या जोडीला जे बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. विनोद चव्हाण म्हटल्यावर मी प्रामाणिक सांगतोय, येदुबाईला आणि भूतेश्वर देवाला स्मरून सांगतो. सिंधुदुर्गात डबलबारीच्या क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला एक चांगलं नेतृत्व. भजन एवढं सुंदर म्हणजे माझ्या पद्धतीने सांगतो. पेटी वाजवण्याची कला एवढी सुंदर आहे. यांच्या एवढी सध्याच्या घडीला सिंधुदुर्गात माझ्या पेटी वाजवणारा दुसरा बुवा नाही. पण कधी कधी अतिरेक होतो. जेवणामध्ये मीठ किती असावं, लोणचं किती असावं. यांच्या भजनामध्ये सध्या परिस्थिती ही झाली आहे, पेटी त्यांची भातासारखी झाली आहे आणि बाकीचं भजन लोणच्यासारखं झालं आहे. आता हसत राहा. मगाशी मला सांगत होता ना हसत राहा. आता कसे ठोके मारता येते बघा. अरे बुवा तुझा कार्यक्रम चालू आहे, मी का हसू? तुझं काय मी देणे करी होय तुझ्या कार्यक्रमात हसा? तुझं कार्यक्रम तू कर ना, माझ्या वेळात मी काय तर बघीन. अरे काय संबंध चेहऱ्याकडे बघूचो? देणे करी आहे काय तुझं? मी तुझं कार्यक्रम तू कर, तू लोकांका हसव, माका हसू तू इलं कप बसायचा. अरे ज्या बुवाला सुरुवातीला माझी म्युझिक मारावी लागते तिथेच तू अर्धा संपलास. लक्षात ठेव. काय बुवा तुमच्याकडून अपेक्षा नाही. नाही लोक सांगतात ही विनोद चव्हाणची चोरलंच म्हणून असे सांगतात बुवा. ऐक आता माझं ऐक, मधी मधी बोला नको. मंडळाक सांगताय का मधीच बोलाक देऊ नको. आणि मी जर बोलाक लागलोय तुका बारीक करूक देऊच मधी बोलात नको, तू ऐकत राहायचा. आता ह्याच्यापेक्षा काय पेटवतोय ना माझी तब्येत बघा. तो सांगता भुसता नसतो भुसफुसता म्हणजे नक्की काय? तो तकडे एक. अरे तो म्हणजे कोणतो? हो तो वाळीतलो धोंडो. अरे गुंडू सावंत म्हणतात त्यांना. आज सिंधुदुर्गातला एक धगधगता निखारा त्यांना आपण बोलतो. आणि तो म्हणजे कोण? असं नाही ना बुवा. इथे कार्यक्रम तुमचा आणि माझा आहे, आपल्यात बोल. तो कोण? तो माझा मित्र आहे ना, मला अभिमान आहे त्यांचा. काय काय सांगतात माता भगिनीनो? ह्यांका सगळ्यांका माहिती आहे आम्ही कशी असं होते. तुमका फक्त माहिती नाही. आता सांगू जा. हा तुम्ही म्हणताला जो मेलो आमच्याकडचो सातो ना हडहडी तोच लबाड हा. पण ह्याच्यात किडे आहोत. किडे हो दिसण्यावर जाऊ नको. साधे किडे नाही आहेत. रेमान सुलेमान सगळे ह्याच्यात भरलेले आहेत सिंधुदुर्गात. लक्षात ठेवा.
तुझ्याकडे ना सुई असली तर घेऊन ये, तू एक एक किलो बाहेर काढ त्या बाजून ये. अहंकार लोकी बुवाला झालाय, गर्व झालाय. अरे असला गर्व रावणाला सुद्धा बुवा गर्व झालेला. गर्व कोणाला झालाय? पेटी वाजवतोस त्याचा तुला गर्व नाही झालाय, राग ताल त्याचा तुला गर्व नाही, कधीतरी थूक लावतोस असे इतर बुवा सांगतात, ती गोष्ट वेगळी. हा असं नाही ना बुवा. तू सुरुवातीकच माका डायरेक्ट बोलतो अहंकार काय तुझा, आतापर्यंत तुझा काय वैयक्तिक जीवनात मी हस्तक्षेप केलंय कधी? सांग ना. काय होता तर आपल्या इथल्या इथेच होता ना. अहंकार कोणाक नाही. एक सांगून ठेवतो, आता तू तिथे अक्षय किंवा बाबू मेस्त्री आहेत ना, ते सुद्धा तिथे जे काम करतायत ते सोपं काम नाही आहे. तू जाऊन बघ जा. तू त्याच्यातलो बेस फक्त मका त्या काळोखात शोधून दाखव जा. तुझं फेस बाहेर ये. अरे त्याची तुका काय त्याच्यातला कळता? माझा ऐका ना आता असा तू भजन करूक लागलोस, तुका काय कळता? खोळ घ्या. मधीच बोललंस तर मी ऐकून जागेवर सुरू उठान सांगान ठेवते. संजू ते का प्रेमान सांगतोय, हे बघा हे त्यांचे बंधुराज असत, शिक्षक, त्यांचे वडील शिक्षक. ह्योच फक्त असो एक असो निघालो, तो शिपाई पण खायच्या शाळेला रोवलो ना. तुका कसा भडकूचा तर माका माहिती आहे. मी तुझी कायच कळ नाही कळले. तू प्लेन करू भय होतस ना. अरे तू प्रार्थनेत तो हसता म्हणून तू हसतो. अरे तो उद्या असं नाचात मध्ये तू हसत राहतलो. ते तो धंदोच तो. हा तो कधीतरी वर्षांनी एकदा येतलो पेवतलो, परत वर्षभर तोंड टाकवतलो नाही. तू तसा करतल का? तो फक्त पंचक्रोशीत असतो. आपल्या पंचक्रोशीच्या बाहेर गल्लीत खेळत असतो. मग तो असू दे. काय कोणाची जीभ बोलते, कोणाचा हेतू बोलतो, कोणाचा पैसा बोलतो, कोणाची वेळ बोलते, कोणाचं पद बोलतं. फक्त देवासमोर माणसाचं कर्मच बुवा बोलतं. लक्षात ठेवा. तेव्हा हय कोण मोठं नाही, कोण काय नाही. मी परत एकदा सांगतो माझ्या कुडीवासियांना आणि पंचक्रोशीतील भजनी श्रोत्यांना, विनोद चव्हाण एवढं भजन मला येत नाही. मी प्रामाणिक सांगतोय. पण जर काहीतरी बोलात तर मी त्या ऐकान घेऊन हैसून तसं जाऊचंही नाही. हा तुझ्या पद्धतीने तू चल. तुका एक शब्द बोललंय तर मी विचार. लोक बुवा काय मनोरंजनासाठी बोलणारच. बुवा पेटव हे कर, काय बोलावं किती बोलावं याचा फक्त विचार कर. सन्माननीय माझे मित्र बाबू मेस्त्री यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे दोन्ही बुवांना पण 50-50 रुपये. मी एक साधा भजनी प्रेमी असून मी परशुराम बुवांचा चाहता आहे. तेव्हा बुवांचा या गजराची आठवण करून द्यावी. गजर आहे जमाना ऐसा आला, रामायणातून गेला. वा वा. म्हणजे खरे भजनी श्रोते आहेत. 101 रुपयांचं नाही, 51 रुपयांचं बक्षीस आहे. गजर म्हणणाऱ्या कसा काय देवचा सा त्यांका दी जर झोपाचो नाही. शुभेच्छा तरी दिलं गुढीपाडव्याचे. देवगडचा पाणी दाखवा बुवा चव्हाण बुवांका. प्रतिउत्तर आणि बारी पंचक्रोशीत न भूतो न भविष्यती अशी होऊ कवी. कृष्णा शिंदे आमचे मित्र यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सन्माननीय पखवाजवादक अक्षय मेस्त्री यांच्याकडून योगेशसाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. फक्त आजच्या दिवशी सुरुवातीला मी एवढंच सांगेन, हे आमचे लक्ष्मण शिंदे आमच्या भांडूपच्या बारीला पण 2 वेळा त्या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय लक्ष्मण शिंदे यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बुवानी सुरुवातीला खूप सुंदर सांगितलं. मी नोटेशन घेतोय, काही चुकलं तर माफ करा. आज दुसऱ्या वेळीच हे नोटेशन म्हणतोय.
धन्यवाद धन्यवाद. हा. नितीन पेडणेकर दिगू चव्हाण यांच्याकडून आईवरती एक आणि मित्रावरती एक अशी 2 गाण्यासाठी हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक म्हटलं तरी चालेल कैलासवासी अनंत मेस्त्री एक फोन केला की कुठलंही काम असो समोर बाजूला ठेवून आमच्या घरी यायचे. अनंत मेस्त्री आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या पवित्र आत्म्यास स्थिर शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे कैलासवासी कुमार श्रीकृष्ण बाबू सिद्रुक कुडीगावचं एक भूषण स्त्री कलाकार म्हणून दशावतारामध्ये गेली कित्येक वर्ष त्यांनी आपलं नाव गाजवलं. ती सुद्धा या रंगमंचावरून म्हणजेच आपल्या या जीवनातून आपल्या सर्व मित्रांना सोडून निघून गेले. त्यांच्यासुद्धा पवित्र आत्म्यास स्थिर शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि रूपावलीला सुरुवात करतो. ऍक्च्युली ही खरी रूपावली अशी आहे, लावून धर, भजन थांबवायचं नसतं. ती रूपावली बदलली आणि
त्याच्यामुळे हे रूप आपल्या नावावर खपवलं. विनोद चव्हाण असा जरा असा. खातलास स्वतःचा बनवा स्वतःचा. ही परशुराम सुतारबुवांची शाळा हा. त्याच्यामुळे आमका गरज नाही तेवढी. 12 मात्राचा नोटेशन कोणाचा तरी आणायचा, याक मात्र आपला डसवायचा आणि विनोद चव्हाणच्या नावावर खपवायचा. हे आयुष्यभर धंदे केलंच. ते आमका सांगतं घमेंड घोर बुवा म्हणून. तू किती तो चिड मी बघतोय चल. आज फक्त ह्याच करते, फक्त थूक लावू नको. त्या दिवशी बापारड्यात असंच केलंस, ह्यो राग म्हणून सांगलंस. गुंडू बुवा समोर पुस्तक घेऊन गेले तरी मग तू शांत झालंस. हा, थूक लावताना सरळ लाव. कारण या गुढी गावात सुद्धा चांगली चांगली रत्ना असत भजनाच्या बाबतीत. हा, या नाक्यावर तुमका खरं सांगा, मी भूतेश्वरात मरून सांगतो, या नाक्यावर बारी घेऊन मी सुरुवातीक जरा घाबरतोय. हो, त्याच्यामुळे थोडीशी माझी इज्जत ठेवा. हा, कारण ह्या रस्त्यान माका फिरायचा असता. हा नाही, आता थंय पुढे येऊन सांगलंस ना बरं. अरे काय सांगा नको, तू असतलंच माझंच कोणतरी आणि पाठीरावान लोकांची नाट मोडतलोस. आजचा दिवस फक्त माझी इज्जत ठेव, नाही तर ह्यो उद्या कुडाळात जाऊन सांगतो लो त्याच्या एरियात जाऊन लोकांची नाट मोडलंय म्हणून. काय रे नोटेशन पद्धतशीर म्हटलं रे, भारी देवा शपथ. विनोद सांगता काय पकडलंस नोटेशन, तू बघितच होतो तुझ्याकडे. रियाजच तसो ना असं कधीतरी नाही बाबा आता हवी, त्याच्यासाठी बसत लागेल. हा बाबा, फक्त एकच बुवा तुका विनंती, हा गजरात जी काही गाणी म्हणशील ती आम्ही जी लोकांच्या मनावर बिंबवलेली आहे ती म्हणा नको. तुझा काय जहाणा स्वतःचा बनवलेला तेवढाच म्हण. रूप 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 पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी. रूप
सर्व हाती आलं बाबा रघुमादेवीवर तो हा विठ्ठल वेरवा, तो हा विठ्ठल वेरवा. सुगं झाली फुलांनी. पाहतालो जणी, पाहतालो जणी. धन्यवाद धन्यवाद. खुडीगावचे जरा माईक चालू कर. हॅलो. खुडीगावचे बालगंधर्व उत्कृष्ट दशावतारी स्त्री कलाकार कैलासवासी श्रीकृष्ण सिद्रुक पोप्या पोपय्या सॉरी पोपट्या यांच्या स्मरणार्थ दशावतारी कलाकार सतीश जोईल व चकवावादक अक्षय कावले यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद.